इराणकडून मध्य पूर्वेतल्या अमेरिकन एअरबेसवरती हल्ले, कतारमधल्या अमेरिकन एअरबेसवरती 10 मिसाईल डागल्या, जगभरात चिंतेचं वातावरण। इराणच्या मिसाईल हल्ल्यानंतर कतारमध्ये लोकांची पळापळ, सौदी, कुवेत, जॉर्डनमधले अमेरिकन एअरबेस अलर्टवर, भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। डोनाल्ड ट्रम्पचा हात तर नेत्यानाहूचा गळा कापला पाहिजे, इराणचे जनरल इब्राहिम जबारीचं वादग्रस्त वक्तव्य। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राजकीय नेते साहित्यिकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सल्लामसलतीची प्रक्रिया राबवण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा। ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याआधीच मिठाचा खडा, आम्ही केमचो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाही, जिलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा म्हणालो नाही, राऊतांना उत्तर देताना देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात हे महत्त्वाचं, मिठाचा खडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारेंचं संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर। विधानसभेत शंड लोक बसलेत, विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्यानं मनसेच्या संदीप देशपांडे यांचं वादग्रस्त वक्तव्य, आमदार देशपांडेंवर हक्कभंग आणण्याच्या तयारी। मी नाराज नाही, मात्र 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं, भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत, तर ठाकरे जाधवांशी चर्चा करतील, त्यांच्या मनातील वेदना समजून घेऊ, राऊतांची प्रतिक्रिया। सर्वात आधी जाधव सुरतच्या सीमेपर्यंत आले होते, मात्र शिंदेंनी सांगितलं तुमचा विचार नंतर करू, शिवसेनेतील बंडावरून रामदास कदमांचा दावा, तर जाधवांना जनता संन्यास घ्यायला लावेल अशीही टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती ॲक्शन मोडवर, मंत्री शंभूराज देसाईंचा निवासस्थानी उद्या समन्वय समितीची बैठक, तर फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपा नेत्यांची वेगळी बैठक होणार। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामकरणावरून जो आहे तो वाद, थोरले बाजीराव पेशवेंचं नाव द्या, भाजपच्या मेधा कुलकर्णींची मागणी, तर गोपाळ कृष्ण गोखले किंवा फुलेंचं नाव द्या असं अंकुश काकडे आणि सचिन खरात यांचं म्हणणं। निवडणूक आयोगाविरोधातील प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेवर 25 जूनला मुंबई हायकोर्टात निकाल, 2024च्या विधानसभेत 5 वाजल्यानंतर 76 लाख नागरिकांच्या मतदानावर आंबेडकरांचा आक्षेप।